मिरचीचा ठेचा सर्वांनीच खाल्लेला आहे, पण मी इथे आज फणसाच्या बियांचा ठेचा बनवलेला आहे, ज्याची चव खूप अप्रतिम अशी लागते आणि या सीझनलाच हा खायला मिळतो। त्यामुळे आज मी इथे फणसाच्या बियांचा ठेचा बनवलेला आहे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर कळणार नाही, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईत मी 2 माप तेल घातलेलं आहे आणि इथे फणसाच्या बिया मी सोलून घेतलेल्या आहे। जर तुम्ही सोलल्या नसेल तर तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता। एखाद्या जाळीवर ठेवून पूर्ण छान काळ्या होतपर्यंत भाजून घ्यायच्या आणि त्याची साल काढून मग तुम्ही तो ठेचा बनवू शकता। पण मी इथे तेलात थोड्याशा परतून घेते, अगदी 5 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं, जेणेकरून आतपर्यंत या बिया शिजल्या पाहिजे म्हणून। तर 5 मिनिटं इथे छान मी परतून घेतलेले आहे। आता याला मी काढून घेते आहे आणि खालती उरलेलं तेल आहे, त्यात बाकीचे पदार्थ आहेत ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही त्याला भाजूसुद्धा शकता, पण मी थोडंसं तेल घालून फ्राय केल्यासारखं करते, म्हणजे चव खूप छान येते। तर इथे फणसाच्या बिया पूर्ण छानपैकी मस्त 5 मिनिटं भाजून झालेल्या आहेत तेलात। त्याच तेलात मी घालते थोड्याशा मिरच्या। तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता। तरी मी ते 10-12 मिरच्या घातलेल्या आहेत, तुम्ही हवं तर कमी किंवा जास्त करू शकता। तर याला पण छान तळून घेतल्यासारखे छान भाजून घ्यायच्या, पण हो, तेलात किंवा भाजायच्या आधी मिरच्यांना थोडासा एक कट लावून घ्यायचा, जेणेकरून त्या फुटणार नाही म्हणून। तर आता मिरच्या पण छान भाजून झालेल्या आहेत, त्याला पण मी काढून घेते। इथे मी 7-8 मिरच्याच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्यासुद्धा मी यात घालून घेते आहे, म्हणजे लसणाचा जो कच्चा फ्लेवर आहे तो सुद्धा निघून जाणार। तर यात इथे बघा लसण झालेलं आहे अर्ध, त्यात मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे, अगदी थोडेसेच घातलेले आहे, 2 चमचे शेंगदाणे घातलेले आहे। त्याला पण छान त्याच तेलात फ्राय करून घेतलेलं आहे आणि यात आता घालते आहे जिरं। जिऱ्याने ठेच्याची चव खूप छान अशी येते, तर मी इथे 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं पण या तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी। आता सर्व फ्राय झालेलं आहे, याला मी काढून घेते आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे, त्याचबरोबर एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या, कारण की तुमच्या लाईक केल्याने प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन रेसिपीज आणायची इच्छा होते। तर म्हणून एक लाईक नक्की करा। तिथे सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत। आता याला आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। तर इथे माझ्याकडे असा खलबत्ता आहे, हवं तर तुम्ही मिक्सरला लावू शकता। ओबडधोबड वाटून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट करायची नाही। हे जेवढं ओबडधोबड असेल तेवढीच खायला खूप मज्जा येते। तर मी हे सर्व भाजलेले पदार्थ आहेत ते काढून घेते आहे खलबत्त्यात। त्यानंतर यात वरतून घालते आहे कोथिंबीर। तुम्ही हवं तर पुदिन्याचे पानंसुद्धा घालू शकता। तर इथे मी कोथिंबीर घालते आहे। चवीपुरतं मीठ घालायचं, आता चवीपुरतं पूर्ण एकत्रच मीठ घालायचं आपल्याला। चवीपुरतं मीठ घालून घेते आणि याला कुटून घेते आहे। खलबत्त्यात कुटलं किंवा पाट्यावर जर केलं तर ठेचा हा अप्रतिम असा लागतो, म्हणून मी इथे खलबत्त्यात कुटून घेते आहे। खूप छान असा हा ठेचा लागतो, तर खलबत्त्यात पूर्णपणे कुटून घेणार व्यवस्थित। खलबत्त्यात कुटायला थोडा वेळ लागतो, पण चव खूप छान येते। तर बघा, अर्धा झालेला आहे छान कुटून। आता याला थोडंसं अजून कुटून घेते 2 मिनटं, म्हणजे काही मोठे मोठे जर जे पीसेस राहिले ते सुद्धा छान बारीक होऊन जाणार। तर पूर्ण बारीक झालेलं आहे। आता याला मी काढून घेते आहे चमच्याच्या साहाय्याने। बघा किती मस्त झालेला आहे, दिसायला पण खूप सुंदर दिसतो। हा ठेचा आपण भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा मग भाताबरोबर किंवा तोंड लावणीला सुद्धा खाऊ शकतो। खूप छान असा हा लागतो आणि यावेळेला नक्कीच करून बघा हा ठेचा। तर इथे आता पूर्ण कुटून झालेला आहे, याला मी आता एका पॉटमध्ये काढून घेते आहे। आपल्याला हा हप्ताभर आरामात टिकतो फ्रीजमध्ये ठेवला की। याला तुम्ही कढईत जिरं घालून तळू पण शकता, फ्राय पण करू शकता, पण हा ऑलरेडी छान फ्राय केलेला आहे त्यामुळे खूप छान लागते। तर कशी वाटली रेसिपी ती नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।